नमस्कार मित्रांनो, आपण सध्या सोलापूर खरं तर संबंध महाराष्ट्रामध्ये म्हशीसाठी प्रसिद्ध आहे आणि अशाच प्रत्येक गोट्यावर गेलं प्रत्येक वेगळ्या पद्धतीचं म्हशीचं वैशिष्ट्य असतं, त्या मालकाचं वैशिष्ट्य असतं. आपला वादळवाट 5577 हा चॅनल पंढरपुरी महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी दाखवत असताना अशाच आज बाळवेसच्या आपण एक टॉपच्या म्हशीच्या गोट्यावर आलेलो आहे. मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि पंढरपुरी महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी दाखवण्यासाठी. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. प्रकाश मल्लिकार्जुन जकनाईक. जकनाईक. बर, किती दिवसापासून म्हशी ते आपल्याकडे आणि काय काय कशामुळे? आमच्या वडिलापासून आज्यापासून म्हशी आहेत. बर, आता मी बी ह्यातच गेलो. ह्यातच तुम्ही हा. आता पोरवी म्हशीत. आता पोरगा आहे अजून आलं नाही म्हशीत. बर बर बर. आता एवढं किती म्हशी एकूण आपल्याकडे? एकूण म्हशी 40 आहेत. 40-45 आहेत. लहान मोठे. एवढ्या मोठ्या शिट्टीत एवढ्या म्हशी कशी सांभाळताय तुम्ही? कशा सांभाळता म्हणजे वैरण आणून सांभाळता. वैरण विकतची कशी? विकत, सगळे विकतचीच. काहीच शेतातलं काय नाही, शेत नाही आम्हाला, काय नाही, बरं. सगळे विकतच. बर, आता ही एवढ्या मध्यवर्ती सोलापूरच्या सिटीत एवढ्या म्हशी, हा. खरं तरी कसं नेणं आणणं एवढ्या गर्दी? तिघ चौघजण राहतो आम्ही. बर बर पुढे दोघं मागे एक जण, मध्ये एक जण राहतो. बर, म्हणजे पहिल्यापासून. मला आता काय विचारायचं आहे तो, की म्हशी तुमच्याकडे विकणं देणं घेणं असं काय आहे का? आहे की, म्हणजे कसं आम्ही बाहेरची घेत नाही सध्या. तर घेत नाही. हा. आमच्या झालेलं आम्ही ज्या झालं एक गाडी आम्हाला गिराक आलं तर. बर बर. आतापर्यंत हायेस्ट म्हैस कुठल्या किमतीने केली का आपण? मी इकली परवा गेल्या महिन्यात कितीला? 1,90,000ला. 1,90,000. ही विस्तार कुठला म्हणायचा आपल्यापाशी? गवळार. गवळावर विस्तार आपल्यापासून पूर्वीपासून का कुणाकुणा आणली पिल्ली होती? नाही आणलेले नाही. घरच्या सगळे वासरं पासून मोठे केले आहेत. सगळी तुम्ही स्वतः मोठे मोठे केले वासरं. बर 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 बर. आता आज ह्या म्हशी क्षेत्रात एवढे दिवस झालं तुम्ही काम करता, मग पंढरपुरी म्हैसच का निवडली, मोरा का निवडली नाही तुम्ही? ती मुलं आमच्यापाशी चालतच नाही. कसं काय हो? मी आणलो होतो एकदा, आमच्या वडिलांना आणली होती. बर. दुधाला लागली नाही तर त्यांच्यापाशी मग 7-8 लिटर टायमाला पिळत होती. बर. इथं आली की 2-2.5 लिटरवर आली बर. आमच्या इथं. हा हा. मग त्यामुळे आम्ही मोरा म्हशीच घेत नाही. पंढरपुरी म्हशीचा नाद लागला. नाद आहे. बर, आता एवढे दिवस तुम्ही स्वतः धारा काढत होता. हा. पण मला काय विचारायचं, आतापर्यंत पंढरपूर म्हशीनं हायेस्ट दूध किती दिलं? 5.5-6, शेवट 6. एका टायमाला 6 लिटर बर, म्हणजे 6 लिटर पंढरपुरी म्हैस दूध देते. देते. तसं खाऊ घातलं तर 7 बी निघतं, 8 बी निघतंय खाऊ घालण्यावर. खाऊ घालण्यावर. हा, म्हणजे आपण एखाद्या टायमाला पहिलवाला कसं खोराक देतो, पहिलवान कसं तयार करता हो, हा हा हा. तसं तयार केलं तर मग 7-8 लिटर बी निघत आहे. हो हो. हा, म्हणजे जसं तिला खोराक आहे त्या खोराक आहे त्या पद्धतीने तिला माल देते. बर बर बर. आता एवढ्या म्हशी सांभाळणं, हे डेली रुटीन काय एवढ्या चिठ्ठीत तुमचं? रुटीन काय आहे, सवय पडलं नाही आम्हाला. काय हा हा हा. धंदा दुसरा आम्हाला येत नाही ना, येत दुसरा धंदाच करायला येत नाही. सकाळ उठल्यापासून यांना आमून खोराक काय असतंय? ताम, कोंडा, हा. गहू, भुस्सा हा. हीच आमच्या पैसे आता हीच सध्या. आता. हा, मग म्हशी एवढ्या तयार गुटगुटीचा काय भानगड? याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य काय टायमाला आहे, टायमाला सगळं टायमाला. बर. आता या सोलापुरात एक म्हशी पळवण्याचा एक नाद फार मोठा छंद आहे. छंद आहे, तुम्ही कधी नेल्या का पळवायला? नेलाय की आहे. बर, कुठं नेताय आमच्या पळवायला? 22 मध्ये एक, हा. शिवीर पशी एक, हा. नवी पेठात एक. बर, पळणाऱ्या मशीनची नावं काय आहेत? ते नाव वाजलेली तुमच्या पशी म्हशी, त्यांची नावं काय सांगा? नावाजर एक निर्मळ आहे, मिरगा आहे. बर. मग काय पळायला कशी होती? निर्मळ, मिरगा? चांगल्या पळतात. बर. हा म्हणलं की उभारतात. काम म्हणलं हा. म्हणजे शहाणपणाच्या म्हशी. शानपणा म्हणजे म्हशी. बर बर. मला आता काय विचारायचं आहे, तुम्ही आता एकंदरीत एवढ्या म्हशी सांभाळता, याची वासरं, याच्या किमती, आता 1,90,000ला म्हशी केली, काय किमती असण्यामागचं म्हशीचं वैशिष्ट्य काय? तिने जरा नकरा करत होती, बर. शिंगात चांगली होती, सरळ होती, हा हा हा. नकरा करत होती जरा. माणसं म्हणून पुस्कार टाकायची. आता ही कसं तुम्हाला पुस्कार टाकली, हा हा हा. असे पुस्कार टाकायची. म्हणजे ही पंढरपूर म्हशीचं हा, वैशिष्ट्य झालं. वैशिष्ट्य. बर. पंढरपुरी म्हैस मालकाला सोडून जात नाही म्हणजे? जात नाहीत. जात नाही. जात नाही. म्हणजे तुम्हाला आता आज एवढे दिवस म्हशी क्षेत्रात म्हशी सांभाळताय, आज आपल्याकडे जवळजवळ 40 म्हशी आहेत. पंढरपुरी म्हैस घेत असताना कोणत्या गोष्टी काय बघून घेतली पाहिजे? गोल शिंगाची, हा शिंगात सरळ, हा. शिंगात गोल सरळ चांगली बघून घ्यायची. आपल्या बर बर बर. चांबड्यात मऊ. हा हा हा. चांबड्यात मऊ पाहिजे. हा, म्हणजे ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. बघितल्या पाहिजे. बर बर. आज आपल्यापाशी निर्मळने नाव केलं, अजून मशीनची नाव काय सांगताल पळायला? किती मशीन येत आहे पळायला? पळत चांगल्या झालं कवळ्या कवळ्यात, कवळ्या 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 कवळ्यात. गाव असलेल्या नेत आहे? गाव असल्या बी नेता तसं पळणार आणि गाभ राहिली मी नेता. बर. ती पळणार पळतीच, बर बर बर. गाभ राहिली पळणार पळतीच. बर बर बर. आता खरं तर आपल्याला गोट्यात जाता येत नाही. येत नाही, येत नाही. आम्हाला जर आम्ही तुमचा व्हिडिओ प्रत्येक ह्या म्हशीपासून सुरुवात करूया. करा की. हिचं नाव काय सांगताल आम्हाला? हिचं हुशार.
हुशार हिचं काय वय किती दिवसाची म्हैस आहे साधारण? ही आता पाचव्या येताची आहे. 5वी येताची. बर हिचं नाक व चांगला आहे, म्हणजे शिंगाला मिठी आहे. शिंगाला मिठी आहे. दूध किती पिळलं हिनं? हिनं आता सध्या ज्याला इली आहे 2 महिने झाले येऊन सकाळी 5 लिटर संध्याकाळी 5 लिटर दूध आहे. 10 लिटर 2 2 टाइम आता सध्या ज्याला बर आता ही पुढली म्हैस ही तिसऱ्यांदा इली आहे. बर आता सध्या हिनं एवढं येत बुडाला येऊन समजा हिचं म्हणजे इली आहे झाड पडला नाही लवकर. बर झाड थोडा तुटून राहिला आतमध्ये बर त्याच्यामुळे जरा ही खराब झाली म्हैस. बर 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 आणि दुधाला बी एक टायमाला लागली. बर दुधाला एक एक टायमाला लागली. बर बर 2 लिटर दिली. दोन. मग पहिल्या लिटर 4 लिटर दिली. हा हा दुसऱ्या त्याला 4.5 वर आली. हा ह्या टायमाला तिसऱ्या त्याला इली झाड लवकर पडला नाही जरा कुचमल्याने झाली जरा बरं नव्हतं मग बर त्यामुळे तिने एक टायमावर आली. एक टाइम एक टायमाला 2 लिटर दिली तरी सांभाळली आम्ही तरी सांभाळले. सांभाळली. म्हणजे खरं शिट्टीत एवढं खाऊ घालून सांभाळणं सोपं आहे काय? मग आता करायचं काय हा हा चांगली आहे. चांगली आहे. हा, मग कवळा माल देऊन परवडत ना आपल्याला. बर 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 आता हिला मागितले मग 40 मागितले 50 मागितले बर पण आम्ही दिले नाही. दिली नाही. मग बर 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 आता त्या पुढली सांगा काय? हिनं पहिला आहे पहिला रोय पहिला रो आहे. दाताला कशी आहे? दाताला 6 दाती आहे. 6 दाती आहे. हा बर 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 हिचं दूध का आता मी आता सध्या आता अजून हिला 10 महिने झालं. बर आता 2-2.5 वर आली आता हिनं. बर 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 आता ही सांगा हिचं नाव काय? हिचं वाघी नाव आहे. बर हिनं पहिला रोज आहे. बर आता दाताला 4 लागली. चौशी लागली आहे. आता गाभ आहे कशी? आता 2 महिने झालं गाप जाऊन. गाभ जाऊन 2 महिने. 2 महिने हिला बी 10 महिने झालं अजून. बर 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 ती पलीकडली सांगा ती काय आहे? कोण आहे ती हिनं हळदून असं झालं हिला बी हा 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 त्या म्हशीने झालं हळदून तसंच झालं. तसं झालं. आता आटली हिनं 3-4 महिन्याची गाव आहे. बर 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 आता आटली तिनं बर बर म्हणजे भाकड काळ म्हणायचं. भाकड आहे. हा 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 जे झालं तर देत नाही. ही काय झाले? किंमत आली देणार. हा हा मग किंमत कोण योग्य कसं मागायला कसं देणार. योग्य किंमत करणारा माणूस. हा म्हणजे त्या पद्धतीची किंमत त्याला किंमत करता येणार. तिला कळणार राहिलं तर किंमत करीत आहे. हा 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 नाही तर कोण बी येणार 40 मागणार 50 मागणार त्याचा काय उपयोग आहे का? हा बरोबर. हा ही आता मागची म्हैस सांगा ही आता पिळली तुम्ही. हे आता पहिलं रो आहे. बर 6 दाती आहे. 7 ती हा आता काय निघलं तुझं तसं? आता हिला 3.5 लिटर दूध आहे. 3.5 एका टायमाला. हा बर 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 पहिला रो आहे. 2 महिने झालं हळदून 15 दिवस झालं फळून गाप गेली 15 दिवस झालं. बर 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 आता ही ती गोल चक्री शिंगाची म्हैस कुठली आहे आपल्यापाशी? ती ही शिराळ आहे. शिराळ 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 आता जे लोकांच्या पक्षी कोंबड्याला बोंगाळते ती काय वैशिष्ट्य आहे? काय वेळ आहे ती? ती येड लागलं लोकाला. बर लोकाला येड लागलं ती गुरु बोंगाळायची. आता माझी बोंगाळले बर आता नुसतं घोंगडे टाकू द्या. हा घोंगडे बी नाही हा नुसते कापड फडकू द्या म्हणजे सगळ्या पुष्करा टाकतात. बर काय भानगडायचं कसं काय? काय म्हणायचं एखादं बघून एक झाले ती आता सगळ्याला बरं, कशी काय करायला लागली तशी? करा नाही काढायला. बर घोंगडे कशाने तयार होत आहे. हा 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 घोंगडे कशाने तयार होतं सांगा मग तुम्ही. लोकरीवरून हे जेवण हा लोकरीपासून ते लोकरूपासून कसं तयार होत आहे. घोंगडे कशाने तयार होत आहे. मेंढराच्या ह्याच्यापासून. हा मेंढरा ह्याच्यापासून सांगा तुम्हाला मी. हा लोकरच म्हणते हा. हा त्याच्यापासून तयार होत. त्याच्यापासून तयार होत आहे. हो हा, मग त्याच्या वासाला गुरु हे करतात असं आहे काय? हा 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 म्हणजे ह्या गोष्टीमुळे बोंगाळते. बोंगाळतात. बर 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 आता या आपल्यापाशी साधारण सगळ्या म्हशी 100 बडकर 100 बडकर 1 म्हशी त्या. हा खरं तर आज तुम्ही एवढ्या सोलापूर सिटीत अशा जातीवंत म्हशी सांभाळताय, मानलं पाहिजे तुम्हाला. खरं तर पंढरपुरी म्हैस सांभाळणं काय साधी गोष्ट नाही. कारण म्हशीचं हुशारपण आणि देखणं पण हे ओळखणं फार मोठी गोष्ट आहे. आज आपल्याकडं खरं तर आज भरपूर एवढ्या चांगल्या जातीच्या म्हशी. हिचं वय काय असेल या चक्रीचं? आता हिने 7व्या नाही बघा. 7व्यांदा आहे. हा बर काय दूध दिलंय आता आपल्यापाशी हिनं साधारण? आता हिला पहिल्या रे त्याला 4-4.5 वर राहिले. आता सध्या शिराय आता 4 लिटर आहे. बर 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 ठीक आहे मामा, तुम्ही वेळात वेळ काढून अचानक येऊन सुद्धा आज आमच्या वादळवाट 5577 या चॅनलवर मुलाखत दिली. अचानक येऊन अनेक जातीवंत म्हशी सांभाळताय. म्हशी सांभाळणं म्हणजे येड्या गाबाळ्याचं काम नाही. आज ती गुरु आज तरी यावं सांभाळावं. हा हा
उगे आटली द्या कापाला आटले दुसरी आणा दिला त्या कापाला तसं नाही आमच्यात बर 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 आटली तरी सांभाळणार तेवढं सांभाळणार जात नाही आमून सगळ्याला जा- आम्हाला सगळ्याला आहे मोठमोठ बरं. फक्त पिळ्या मशीला जरा जास्त आहे हा. भाकड मशीला जरा कमी आहे कमी असते हा साधारण किती घालताय पिळाच्या म्हशीला एका टायमाला किती असते ही दोन टोपले ही 2 टोपली ही दोन टोपले बर बर किती किलो होईल एका टोप काय माहिती कोण वजन करते त्याला पोत्याचं कालवाचं हा केला जरा बर कंपनीला परत अर्ध पोतं काढू आता काल रात्री पोतं काढू लाव हा आता सकाळी पहिलं ही पोतं फोडलं अर्ध पोतं काढू लाव बर 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 सगळ्याला थोडं 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 फक्त पिळ्या मशीला जरा जास्त चालतं भाकड मशीला जरा कमी चालतं वैरण काय असते वैर आता सध्या वाढ आहे बघा फक्त वाढ वाढत आता सध्या तरी म्हशी एवढ्या तयार आहे त्या सध्या वाढत आहे ओके मामा धन्यवाद आपण आपल्या वादळवाट 5577 महाराष्ट्रातल्या म्हशीचं पंढरपुरी टॉपचं गोटं दाखवत असताना आज आपण वेळात वेळ काढून आपल्या सोलापूरमधील असणाऱ्या बाळावेस मधील आपलं नाव काय परत प्रकाश मल्लिकार्जुन जकनाईक जकनाई जकनाईक नाही नाईक इक या प्रकाश मालकाने आपल्याला सुंदर अशा म्हशी दाखवल्या वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहोत मालक धन्यवाद नमस्कार